नमस्कार मैत्रिणींनो, आपण नूडल्स पाहिले, व्हेज हक्का नूडल्स. आज आपण मंचुरियन पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात की नाही, हॉटेलसारखे एकदम, आणि टेस्टला पण खूप छान झालेत. आणि खूप सोपी पद्धत आहे करायची, तुम्ही सहज बनवू शकता. आणि इतके वास पण इतका छान यायला आहे ना, खूप छान यायला, टेस्टला पण मस्त झाले. तर आता हे आपण मंचुरियन कसे केलेत कोबीचे ते पाहायचे ना. चला तर मग पाहूया. तर इथे ना मी कोबी खिसून घेतलाय, खिसणीने. आपल्या खिसणी असते का, त्याचे मोठ्या वेजाने असं जरा खिसलाय, त्याला मोठा जरा जास्त पण नाही, असं मीडियमच. आणि ही ना मी मैदा घेतला एक पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे, आणि कॉर्नफ्लॉवर पण घेतलं एक 3 चमचे, गरम मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलं एक 2 चमचे, मीठ घेतलंय चवीनुसार, काळ्या मिरीची पूड घेतली, आणि लसण आणि अद्रकची पेस्ट घेतली. आता हे आपल्याला मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी साहित्य लागलं. आणि नंतर मंचुरियनची जी ग्रेव्ही असते का, मंचुरियन सूप, ते बनवण्यासाठी हे साहित्य घेतलंय. तर हे साहित्य काय काय घेतलंय, तर मी कोबी कट करून घेतलाय, पण एवढा कोबी टाकणार नव्हतं त्यातला, थोडंसं आपण कच्चा खायला नंतर देणार आहोत म्हणून मी आधीच कट करून ठेवलाय सर्व. एक शिमला मिरची घेतली कट करून, कांदा घेतलाय, पाणी घेतलं एक पाऊण वाटी, बस होतं एवढं, आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं एक चमच्याभर. नंतर आपल्या त्या ग्रेव्हीला असं घट्टसर दाटसरपणा यावा म्हणून कांदा कट करून घेतलाय, मीठ घेतलंय, लसूण अद्रक घ्यायची पेस्ट घेतली, व्हिनेगर घेतले, नंतर मिरीपूड घेतली, सोया सॉस घेतले. सोया सॉस नाही मी इथं एवढं घेतलंय, पण नंतर ना करताना आणखीन टाकलं, एवढंच कमी पडल्यानंतर मग, कारण डार्क कलर त्याला आला नाही. तुमच्याकडचं एकत्रित असं डार्क सोया सॉस असेल तर एवढं टाकलं तरी बस होईल, पण आपण हे घरी बनवलेलं आहे त्याला एवढा डार्क कलर आलेला नाही, म्हणून आपण आणखीन टाकणार आहोत. नंतर आपण शेजवानची चटणी घेतलेली आहे, आणि रेड चिली सॉस घेतला आहे. तर रेड चिली सॉस जेवढा घेतला आहे का तेवढा पेक्षा आपण कमीच टाकणार आहोत, पण तेवढं घेतलं आहे घेताना. आणि आता आपण करायला बॉल्स तयार करायला घेऊया. तर इथं आपण जी कोबी आपण खिसून घेतला का त्याच्यात लसण अद्रकची पेस्ट, नंतर गरम मसाला, नंतर जी आपण मिरीपूड घेतली का ती मिरीपूड टाकूया, लाल तिखट, मीठ घेऊया, मीठ पण याच्यात लाल तिखट पण टाकूया. आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, मुलांना खायचं असेल तर कमीच टाकलेलं ठीक. आणि मीठ टाकूया. आणि याच्यात ना आता जे आपण मैदा घेतला आहे का तो आधी थोडासाच टाकून पाहू, कारण कोबीनं किती पाणी सोडले त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्यात किती लागते ते आपण एकदम टाकू शकत नाही तसं. आणि ते मिक्स करतानाच लक्षात येतं आपल्या पाणी किती, ओलावा किती आहे त्यात, ते कोबीनं किती पाणी किसल्या तुम्ही जर लगेच करायला घेतलं तर जास्त पाणी सुटत नाही, पण किसून जर लय वेळ ठेवला तर मग त्याला मीठ टाकलं की पाणी सुटतं. म्हणून मीठ टाकलं की लगेच पीठ टाकायचं, लगेच तळायला घ्यायचं, लगेच जास्त वेळ ठेवायचं नाही ते मिश्रण, नाही तर त्याला मिठाने पाणी सुटतं आणि ते पातळ होतं आपलं मिश्रण. म्हणून मीठ टाकलं की पीठ टाकायचं, लगेच गोळे करायचे आणि लगेच तळायला घ्यायचे, म्हणजे जास्त पातळ होत नाही ते. तर आता आपण ते घेतलेलं तेवढं सगळं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर बसलं त्याच्यात. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ, आणि याच्यानं असे गोल गोल गोळे तोडून घेऊ आपण. ह्याला काही जास्त असं भाकरीच्या पिठावनी मळत बसायचं नाही, फक्त एक जीव हवा असं. आणि गोळे करताना बी जास्त भार देऊन असे गोळे करायचे नाहीत, आपला हात आदर फक्त एक जीव करायचं त्याला, म्हणजे ते चांगलं तळलं जातं आतमधून पण. असं प्रकारे गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि तळायला घ्यायचे. तर तेल मी गरम करायला ठेवले तोपर्यंत आपलं गोळे करूच तर तेल ना चांगलं असं कडकडीत गरम करायचं. आणि नंतर आपले मंचुरियन तळताना ना मीडियम करायची फ्लेम आपल्या गॅसची, म्हणजे ते करपले जाणार नाहीत. कडकडीत तेल असलं की नंतर आपण मीडियम फ्लेमवर तळलं का नाही, आतून पण चांगले कुरकुरीत तळले जातात, एकदम कुरकुरीत. नुसते खायला सुद्धा असे नंतर ग्रेव्ही टाकायच्या आधी खूप छान लागतात हे बॉल असे मंचुरियनचे. तर मी आता कडकडे तेल गरम झाले, आता गॅस मीडियम केला आहे, आणि आता मीडियम गॅसवर ना आपण हे मंचुरियन तळून घेऊया. तर आता एवढं जे मिश्रण केले ना याच्यात, म्हणजे 3 बॅचमध्ये मी तळलं. मी आता ते किती झाले मोजले नाहीत मी गडबडीत, पण 3दा तळले मी ते, तुम्ही पाहू शकता. नंतर शेवटला दाखवतेच मी किती झालेत ते, पण मोजले नाहीत मी. असं टाकलं आणि तळलं, एक 3 वेळेस तळावं लागलं. आणि असं एक हे पहिले बॅच तळूस तर दुसरे तोडून घ्यायचे, तोपर्यंत गोळे करून घ्यायचे. एक अंदाजे 5 मिनटं लागली असतील, मी काय घड्याळात पाहिलं नव्हतं आज, जरा गडबड होती त्यामुळे. किती वेळ लागला ते ॲक्युरेट टाईम तुम्हाला सांगायला, पण एक 5-6 मिनटं लागली, 5च मिनटं लागली असतील एक मीडियम फ्लेमवर, जास्त नाहीत. तर आता हे दुसरे बॉल तयार करून घेतले, तर ते सोडून घेऊया. आणि ते तळलेले किती छान तळलेत, वरून कुरकुरीत आणि आतून पण मस्त झालेत, ते तुम्हाला दाखवते फोडून, गरम गरम आहे तोपर्यंतच. आता आधी हे टाकते आणि नंतर दाखवते ते. तर खूप असं नुसतेच खायला खूप छान लागले ग्रेव्हीत टाकायच्या आधीच. तर एक तुम्हाला फोडून दाखवते मी, आता हे तळतेत आपले तोपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता की एकदम कुरकुरीत झालेत वरून, आणि आतून पण खूप छान तळलं गेले आणि खूप मस्त झाले, तुम्ही पाहू शकता.
तर आता ही दुसरी बॅच पण आपण काढून घेऊ आणि आता ते शेवटची तिसरी बॅच नंतर टाकून घेऊ. आणि आपण आधीच सर्व कांदा ती कट करून घेतल्यामुळं काय लगेच करायला घेतलं की लगेच फास्ट झालं. तळलं की लगेच आपण त्याची ग्रेव्ही म्हणा किंवा ते सॉस म्हणा मंचुरियनचा आपण केला की लगेच त्यात टाकलं, त्यामुळे जास्त वेळ काय लागलं नाही. तर ही आपली दुसरी बॅच पण तळून झाली. आता ते आहेत ते सर्व काही आता टाकू आणि ते सर्व तळून घेऊ. आता सगळं तळल्यानंतर आता दाखवते शेवटलाच नंतर. तर आता आपण ना इथं मोठ्या दुसऱ्या कढईत तेल गरम करायला ठेवले. आता ना गॅस एकदम फुल करायचा, आता अजिबात गॅस बारीक करायचा नाही, फुल गॅसवरच आता करायचं. आता तेल गरम झालं की त्यात लसण अद्रक टाकायचं. आता ह्याला काय लाल होऊन द्यायचं नसते आपल्याला, फक्त मऊ होऊन द्यायचं. तर लसण अद्रक टाकलं की लगेच कांदा टाकायचा. आणि बाकीचे तुम्ही ना कांद्याची पात आणि गाजर असले तर नक्की टाका. माझ्याकडे मला भेटलंच नाही कांद्याची पात आणि गाजर, नूडल्सला पण नाहीत मिळाले त्या दिवशी आणि आज पण नाही मिळालं मला. तर जे आहे त्यातच बनवायचं, काय असं काही नाही. पण ते जर असतं तर कांद्याच्या पातीनं गाजरचं एवढं काही नाही, पण कांद्याच्या पातीने खूप छान टेस्ट आली असती, पण नाही भेटली, काय करणार. मग आता कांदा मऊ झाला की मी त्यात शिमला मिरची टाकली आणि कोबी आपण जे घेतलं होतं ना कट करून तेवढा नाही टाकायचं, त्यातला निम्माच टाकला मी आणि निम्मानंतर कच्चा खाण्यासाठी ठेवला. कच्चा पण खायला छान लागतो नंतर मंचुरियन बरोबर. तर आता मीठ टाकूया आपण याच्यावर. आता आपण आपल्या सॉसमध्ये पण मीठ आहे, आपण मंचुरियनचे बॉल केले त्यात पण मीठ टाकले. मग आपले हे भाज्या आहेत का याच्या पुरतंच मीठ टाकायचे थोडंसं, मग त्या हिशोबानेच तुम्ही मीठ टाकू शकता, नाही तर जास्त होईल तुमच्याकडून मीठ. तर मी आता मीठ टाकून घेते आणि नंतर आपण जी मिरीपूड केलेली आहे ना ते मिरीपूड पण टाकून घेऊया आता लगेच ह्याच्यावरच. गॅस फुलच ठेवायचा, सतत हलवीत राहायचं फक्त, म्हणजे ते लाल होणे खालून करपुणे आपल्या भाज्या अशा म्हणून. तर आपण मीठ टाकले, चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण मिरीपूड टाकली, नंतर शेजवान चटणी. तुम्ही शेजवान चटणी नाही टाकली तरी चालेल, पण टोमॅटो केचप नव्हतं माझ्याकडं म्हणून मी शेजवान चटणी टाकली. चांगली टेस्ट पण छान आली त्याने पण, असं काही नाही की ती टाकावी तसं. फक्त रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचप टाकलं तरी चालते. तर मी सोया सॉस टाकलं, चटणी टाकली, पण मला जरा कमीच वाटायला लागलं कारण कलर जास्त डार्क नव्हता आपल्या सोया सॉसचा, म्हणून मी आणखीन तेवढीच टाकला, आणखीन परत डबल. मला थोडासा कलर फेंट वाटला म्हणून. चांगला आधी ते दोन्ही मिक्स करून घेतलं. आणि मी जी रेड चिली सॉस घेतला होता का त्यातला मी एकच चमचा टाकला, कारण मुलाला खाण्यासाठी खूप तिखट होईल म्हणून. कारण आपण मंचुरियनचे बॉल करताना त्यात लाल तिखट टाकलेलं होतं, मग ते आणि हे खूप तिखट होईल. आणि तुम्हाला जर खूप असं तिखट आवडत असतं तुम्ही हिरवी मिरची पण टाकली तरी चाललं असतं ह्याच्यात, पण हेच खूप तिखट होईल म्हणून मी हिरवी मिरची टाकली नाही. तुम्ही टाकू शकता, या आपल्या भाज्या परतत होतं त्या स्टेजला. आणि सोया सॉस आणखी डबल टाकलं मी, म्हणजे कलर थोडा आणखी चांगला यावा म्हणून. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आपण. आता विनेगर टाकलं. तर तुम्ही जर टोमॅटो केचप टाकलं तर टाकल्यास विनेगर टाकायची आवश्यकता नाही, पण माझ्याकडे टोमॅटो केचप नाही म्हणून मी विनेगर टाकलं, म्हणजे असं आंबट, जास्त आंबट होईल, नाही तर मग ते टेस्ट त्याची ही होईल. आणि आता याच्यात मी एक अर्धी वाटी पाणी टाकलं. आणि जे आपण ती पाऊण वाटी पाणी घेतलं होतं ना त्यातलंच पाणी आपण ती पीठ आपली कॉर्नफ्लावरचे असं मिश्रण करायला त्यातलंच वापरलं होतं, म्हणजे सर्व मिळून पाऊण वाटी पाणी आपण एवढ्या ह्याला वापरलं. तर मी ती चांगलं मिक्स करून घेतलं. कॉर्नफ्लावर खाली बसतं म्हणून एकदम मिक्स करून घ्यायचं. आणि ती सोडून थोडंसं त्यातलंच पाणी थोडं ठेवलं होतं मग असे तेच टाकलं. एक बरोबर पाऊण वाटी पाणी लागलं ना. आता सतत हलवायचं. याने काय होतं, कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं अशी स्मूथ दिसते आपली ग्रेव्ही. विकत्रीची ह्याला कशी असते तशी त्या तुम्ही पाहू शकता, लगेचच्या लगेच ती असं मिळून आल्याने दिसत, ती खूप छान होती. आता ह्याला सतत असं परतत थोड्या वेळ आपलं त्याचा कच्चेपणा कॉर्नफ्लॉवरचा जाऊस तर 1-1.5 मिनिट. आणि याच्यातच ना आपण जे आपले बॉल्स आपण मंचुरियनचे तळून घेतलेत का ते टाकूयात. ते बॉल टाकल्यास पण चांगलं परतायचं 1 मिनिटभर त्याला ह्या ग्रेव्हीमध्ये.
तर खूप छान टेस्ट पण छान आली, कलर पण छान आला आणि खूप मस्त वास पण खूप छान येत होता. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही पाहू शकता आपण मंचुरियन घरच्या घरी बनवले. मुलांना तर खूप आवडतात. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि विकत्रीची आपल्याला मुलांना नको वाटतं दररोज दररोज खायला द्यायचं. मग असं घरी करून पाहायचं, थोडा वेळ जातो आपला, पण मुलांना आपण घरचं चांगलं असं करून खाऊ घालू शकतो ना, त्यामुळं करायचं, कंटाळा करायचं नाही मुलांना खाण्यासाठी. तर आपण बॉल्स टाकले की एकदा हलवलं त्याला चांगलं 1 मिनिटभर आणि गॅस बंद करू आता आपण चांगलं हलवल्यानंतर. तर कांद्याची पात पाहिजे होती पण नव्हती माझ्याकडे, म्हणून मी ना डेकोरेशनसाठी वरून नंतर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर नसती पण कांद्याची पातच छान वाटते. चायनीज पदार्थ पण नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकली. तर मग कसे वाटले तुम्हाला माझे मंचुरियन ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे मंचुरियन आता नक्की करून पहा, मुलं खूप खुश होतील. तर मग कसे वाटले मंचुरियन ते नक्की सांगा.